नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक संपन्न झाली आणि निकालही संपन्न झाला। यानंतर आपण जिल्हा परिषदेतील विजय उमेदवार त्याचबरोबर इतर उमेदवारांना पडलेली मतदान तसेच कोणत्या गावात कोणता उमेदवार आघाडीवर आहे हे आपण पाहतोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेच्या विडणी गटाचा आढावा घेणार आहोत। विडणी गटाचा जर विचार केला तर प्रामुख्याने तिरंगी सामना या ठिकाणी पाहायला मिळाला। विडणी गटामधून शिवसेनेकडून ज्योती गौतम मोरे यांनी या ठिकाणी 10,988 मतदान मिळवलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुषमा अविनाश मोरे यांना 10,895 मतदान मिळाले। यामध्ये ज्योती गौतम मोरे या शिवसेनेच्या 93 मताधिक्याने विजय झाल्या। त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून प्रतीक्षा विवेक मोरे यांना 261 मतदान तर नोटा 176 मतदान मिळाले। यानंतर पाहूया आपण विडणी जिल्हा परिषद गटातील गावागावामध्ये प्रमुख 2 उमेदवारांना मतदान किती मिळाले। यामध्ये प्रामुख्याने सोमंतरी या गावामध्ये ज्योती मोरे यांना 1131 मतदान तर सुषमा मोरे यांना या ठिकाणी 1323 मतदान मिळाले। या ठिकाणी 192 मतांची आघाडी सुषमा मोरे राष्ट्रवादीच्या यांना मिळाली। सांगवी गावामध्ये 1608 मतदान ज्योती मोरे यांना तर 1712 मतदान या ठिकाणी सुषमा मोरे यांना मिळाले। 104 मतांचं मताधिक्य सुषमा मोरे यांना मिळाले। सोनगाव गावामधून 627 मतदान ज्योती मोरे यांना तर 411 मतदान सुषमा मोरे यांना मिळाले। या ठिकाणी ज्योती मोरे यांना 216 मतांची आघाडी मिळाली। राजाळे या गावामधून 1396 मतदान ज्योती मोरे यांना मिळालं तर 1646 मतदान सुषमा मोरे यांना मिळालं। 250 मतांचं मताधिक्य सुषमा मोरे यांना मिळालं। टाकळवाडी या गावामधून 686 मतदान ज्योती मोरे यांना मिळालं तर 404 मतदान सुषमा मोरे यांना मिळालं। या ठिकाणी टाकळवाडी मधून 282 मतांचं मताधिक्य ज्योती मोरे यांना मिळालं। दुलदेव गावामधून 939 मतदान ज्योती मोरे यांना तर 871 मतदान सुषमा मोरे यांना मिळालं। 68 मतांचं मताधिक्य ज्योती मोरे यांना मिळालं। विडणी गावामधून 3514 मतदान ज्योती मोरे यांना तर 3281 मतदान सुषमा मोरे यांना मिळालं। 233 मतदानांचं मताधिक्य ज्योती मोरे यांना मिळालं। आणि शेवटचे गाव पिंपरत या गावामधून 1020 मतदान ज्योती मोरे यांना तर 1204 मतदान सुषमा मोरे यांना या ठिकाणी मिळालं। 216 मतांचं मताधिक्य या ठिकाणी सुषमा मोरे यांना मिळालं। एकंदरीतच या जिल्हा परिषद गटामध्ये 8 गावे आहेत। 8 गावामधील 4 गावांमध्ये या ठिकाणी ज्योती मोरे यांना आघाडी मिळाली तर 4 गावांमध्ये सुषमा मोरे यांना आघाडी मिळाली। ज्योती मोरे यांना सोनगाव त्याचबरोबर टाकळवाडी धुलदेव आणि विडणी या गावांमधून आघाडी मिळाली तर सुषमा मोरे यांना सोमंतळी सांगवी राजाळे आणि पिंपरत या गावामधून आघाडी मिळाली। अशा प्रकारे 93 मतांचं मताधिक्य घेऊन आणि या ठिकाणी ज्योती मोरे ज्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत त्या 10,988 मतदान घेऊन आणि सुषमा अविनाश मोरे यांना 10,895 ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या तर ज्योती गौतम मोरे यांनी शिवसेनेच्या 10,988 मतदान घेऊन केवळ 93 मताधिक्याने विजय संपादन केला। फलटण तालुक्यातील कमीत कमी मतांनी विजय झालेल्या उमेदवार ज्योती गौतम मोरे ह्या सातारा जिल्हा परिषदेवरती विजय झाल्या। तुम्हाला काय वाटतं, विडणी जिल्हा परिषद गटामधून ज्योती मोरे यांचा विजय कशामुळे झाला, नेमकी काय कारण याचं जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।